प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या खोट्या खटल्यातून न्यायालयाकडून चारही पत्रकारांची निर्दोष मुक्तता। योगिनी बाळंके तुमची फिर्याद निघाली खोटी, चारही पत्रकार अखेर निर्दोष, न्यायालयाचा निकाल। बाळंके यांनी प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले, न्यायालयानं नोंदवले निरीक्षण। आज दिनांक 24 रोजी मंगळवारी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकारी रोहिणी बाळंके यांनी चारही पत्रकारांवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता। हा खोटा गुन्हा असल्याचं तब्बल 5 वर्षांनंतर सिद्ध झालं आहे। बाळंके यांनी ज्या पत्रकारांवर गुन्हे दाखल केले होते त्या सर्व चारही पत्रकारांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे। त्यामुळे जालन्यातील प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि या महामंडळाचे अधिकारी यांच्या खाबुगिरी प्रवृत्तीबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। शिवाय रोहिणी बाळंके यांच्याच कामकाजाबद्दल आता आक्षेप नोंदवले जात आहेत। 2020 साली बाळंके यांनी अर्पण गोयल, भारत मानकर आणि विष्णू कदम आणि नीलकंठ कुलकर्णी या 4 पत्रकारांवर गुन्हे दाखल केले होते। काय होतं प्रकरण? महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जालना येथील प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी योगिनी अविनाश बाळंके यांनी जुलै 2020 मध्ये चंदनजिरा पोलिसात दाखल झालेल्या गुन्ह्यातील पत्रकारांचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश किशोर जयस्वाल यांनी नुकतीच निर्दोष मुक्तता केली। निकालपत्रात योगिनी बाळंके यांच्या कार्यपद्धतीसह एकंदरीतच तक्रार आणि गुन्हा दाखल होण्यास झालेला विलंब याविषयी शंका उपस्थित करण्यात आल्यानं तक्रारीविषयीच संभ्रमावस्था आहे, अशी माहिती ॲडव्होकेट लक्ष्मण उढान, ॲडव्होकेट महेश धन्नावत आणि ॲडव्होकेट योगेश खरात यांनी दिली। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या जालना येथील प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी योगिनी बाळंके यांनी दिनांक 31 जुलै 2020 रोजी चंदनजिरा पोलीस ठाण्यात जालन्यातील 3 पत्रकार अनुक्रमे अर्पण गोयल, भरत मानकर, विष्णू कदम आणि नीलकंठ कुलकर्णी अशा 4 विरुद्ध गुन्हा दाखल केला। त्यांच्या तक्रारीनुसार सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग करणे, बदनामी करणे, शिवाय हे सर्व काही संगनमतानं केलं असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे। चंदनजिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून गोयल आणि मानकर यांना अटक केली, तर कदम यांचा अटकपूर्व जामीन मंजूर झाला। दरम्यानच्या काळात तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। सुनावणी दरम्यान तक्रारदार योगिनी बाळके यांच्यासह साक्षीदार अनिल एखंडे, कल्याणी झाडपिडे आणि रावसाहेब शिरसाट यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या। त्याबरोबरच साक्षीदारांचे जबाब, प्रसिद्ध झालेल्या बातम्या आणि मजकुरांसह दोषारोपपत्र दाखल झाल्यानं सर्वच आरोपींनी आरोप फेटाळल्यानं सविस्तर सुनावणी घेण्यात आली। जालना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रभारी उपप्रादेशिक अधिकारी योगिनी बाळंके यांनी न्यायालयात कुठलेही ठोस पुरावे सादर करू न शकल्यामुळे न्यायालयाने या प्रकरणातील पत्रकारांची निर्दोष मुक्तता केली आहे। महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ जे आहे त्याच्या योगिनी बाळंके यांनी 2020 मध्ये 4 पत्रकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता, 353 म्हणजे शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दलचा। परंतु निकाल प्रकरण दाखल झाल्यानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झालं, त्यामध्ये 4 साक्षीदार तपासले, परंतु त्या साक्षीदारांमध्ये दोन्ही सगळ्या साक्षीदारांमध्ये तफावत निर्माण झाली। जी काही घटना घडली त्या कार्यालयामध्ये ती घटना CCTV कैदमध्ये झालेली नव्हती। CCTV कॅमेरे हे या तपासामध्ये पुढे आलेले नाहीत। तसंच साक्षीदार ज्यांना उलट तपास केला त्यांना कुठल्याही प्रकारचे उत्तर सांगता आलेले नाहीत। हा मुद्दा या साक्षीदाराच्या विरोधात ताशेरे ओढले या साक्षीदाराविरुद्ध आणि या संपूर्ण 3 आरोपी यांच्या विरुद्ध निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे।